या पुढील भागात आपण सुरुवात करूया. सुब्रमण्यम अय्यर यांनी मला त्यांना शाळेत घ्यायला लावलं. मुलांना सहृदयी, उत्साही व कामचू बनवण्याच्या दृष्टीनं सर्व पालकांनी सातत्यानं प्रयत्न करायला हवेत. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती वाढवणे आणि त्यामधून त्यांच्यासमोर आपला आदर्श उभा करणे ही जबाबदारी शिक्षकांवर येते. कारण शिक्षक हा विद्यार्थ्याला ज्ञानामृताचे कलश खुले करून देत असतो. शिक्षक, आई, वडील हाच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांसमोरचा आदर्श असा त्रिकोण आहे. मी तर याही पुढे जाऊन म्हणेन की विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवण्यासाठी जर फक्त पालक आणि शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केलं तर भारताचं चित्र काही वेगळंच दिसेल. असं म्हणतात की पालकांच्या पाठीमागे शाळा आणि शिक्षकांच्या पाठीमागे घर उभे असते. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातल्या संबंधांना व्यावसायिक रूप न येता त्यांच्या संबंधामागे राष्ट्राची प्रगती हा विचार हवा. योग्य शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमधले सभ्यपणा आणि स्वाभिमान हे गुण वाढीला लागतात. कुठलाही कायदा करून या गुणांचे संस्करण होत नाही, तर त्यांच्या वाढीस केवळ योग्य संस्कारांचीच गरज असते आणि ते फक्त आपणच करू शकतो. मुलांना माझं उत्तर आवडली, पण शिक्षक आणि पालकांनी त्यातून काही संदेश मिळाला किंवा नाही हे मला समजलं नाही. एका मुलीनं गंभीर होत मला विचारले, आम्ही वृत्तपत्रात वाचतो की आणि आमचे आईवडील नेहमी बोलतात ते आतंकवादी कोण आहेत? आपल्या देशातले आहेत का ते? प्रश्न ऐकून मी हादरलो. मी देखील या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात होतो. ती आपलीच माणसे आहेत. अनेक वेळा राजकीय आणि आर्थिक पिळवणुकीतून त्यांची निर्मिती आपण त्यांची निर्मिती करतो आणि मग ते स्वतःच विकृत मनोवृत्तीचे असतात अथवा त्यांना आपल्या शत्रू राष्ट्रांच्या पाठिंब्यावर ते देशात अराजक माजवण्यासाठी आलेले असतात. मी सभामंडपातल्या श्रोत्यांकडे पाहिले, शेजारी बसलेल्या शिक्षकांकडे आणि पालकांकडे पाहिले, आकाशाकडे पाहिले. मी उत्तर शोधत होतो. मी म्हणालो, मुलांनो, मला इथं रामायण महाभारताची आठवण होते. रामायणामध्ये सच्चील आणि प्रामाणिक रामाची आणि दैत्यांचा राजा रावणाची लढाई झाली. ही प्रदीर्घ काळ चाललेली लढाई अखेर रामाने जिंकली. कुरुक्षेत्रावर झालेली महाभारतातील लढाई देखील अशीच चांगल्या आणि वाईटाची लढाई होती, पण अखेर धर्मराजाचाच विजय झाला. चांगल्या आणि वाईटची लढाई झाली, परंतु अखेर धर्मराजाचाच विजय झाला. युद्ध अनेक होतात, पण अखेर शांततेचा विजय हा ठरलेला असतो. आमच्या काळातही आम्ही चांगल्या प्रवृत्तीचं वाईट प्रवृत्तीशी झालेले युद्ध पाहिलं, उदाहरणार्थ दुसरे महायुद्ध. यावरून माझ्या लक्षात आलंय की जगामध्ये चांगल्याच्या बरोबरीने वाईटाची ही वस्ती कायमची असणार आहे. विधाता आपल्या परीने दोघांनाही मदत करणार आहे. आध्यात्मिक शक्तीने आणि वैचारिक मंथनातून वाईटाची वाढ अशी मर्यादित ठेवता येईल हा प्रश्न मानववंशाला सातत्याने पडत आलेला आहे. अशाच एका प्रसंगी मी तमिळनाडूतल्या डिंडिगुल इथल्या सेंट मेरी स्कूलच्या विद्यार्थ्यांसमोर उभा होतो. विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड होती. त्या शाळेचा 75वा वर्धापन दिन त्या दिवशी साजरा होत होता. मला भेटायला खूप मुलं उत्सुक होती, पण त्यातील प्रामुख्याने 2 मुलं अशी होती की त्यांना मला एक प्रश्न विचारण्याची फार घाई झालेली होती. त्यातल्या एकानं मला विचारलं होतं, मी तुम्ही लिहिलेली अग्निसिरागुल विंग्स ऑफ फायरचा तमिळ अनुवाद वाचलं. तुम्ही त्याच्यामध्ये स्वप्न पहा असा सल्ला दिलाय. मला सांगा, का पाहायची स्वप्न? उत्तरादाखल मी जमलेल्या मुलांना सुरात म्हणायला सांगितलं, स्वप्न स्वप्न स्वप्न. स्वप्न विचारांमध्ये रूपांतरित होतात आणि विचार कृतींमध्ये. नंतर मी त्यांना सांगितलं,
जर स्वप्न नसतील तर आमूलाग्र किंवा क्रांतिकारक विचार निर्माणच होणार नाहीत आणि जर विचारच नसतील तर मग कुठलेही कार्य आपल्याकडून होणार नाही. म्हणून शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांना स्वप्न पाहायची परवानगी द्यावी. स्वप्नांच्या माध्यमातूनच माणूस यशस्वीतेपर्यंत पोहोचतो. मग या मार्गावर कोणतीही संकट आली किंवा विलंब झाले तरी. थँक्यू सो मच फ्रेंड्स. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या एका पुस्तक वेड्या मित्रासोबत जरूर शेअर करा. कारण माझ्या ह्या प्रयत्नामुळे जर एखाद्याच्या जीवनात सकारात्मक बदल आले किंवा एखाद्याच्या ज्ञानात भर पडली तर मला खूप खुशी होईल. थँक्यू.